कांदा आणि मक्याच्या भावात घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. चांदवडच्या लिलावात संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव द्यावा, मक्याचा हमी भाव खरेदी केंद्राची मर्यादा वाढवावी, कवडीमोल भावामध्ये विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपयांचा भाव द्यावा, यासह विविध मागण्यांकडे आंदोलक शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. कांद्याला दर का कमी मिळतो आहे याची कारण कोणी म्हणतं निर्यात खुली आहे. निर्यात करणारे जे देश होते आपले, त्या देशांकडे स्वतःची व्यवस्था उभी राहिली आहे आणि ते देश आता आपल्याकडनं घेईनासे झाले, त्या प्रमाणात घेईनासे झाले. त्यामुळं तुमच्या कांद्याच्या धरसोडी वृत्तीमुळं, कांद्याच्या निर्यातीच्या धरसोडी वृत्तीमुळं कांद्याचे दर कोसळलेले आहेत. सध्या लाल कांद्याचे भाव बघता अतिशय दर प्रचंड प्रमाणात कोसळलेले आहे आणि हे कोसळलेल्या दरांमुळे आज शेतकरी अतिशय हवालदिल झालेले आहे. कारण मागच्या काही कालखंडामध्ये साधारण 2,400-2,500 रुपये, सरासरी 3,000 पर्यंत लाल कांदा विकला जात होता. परंतु एवढ्या 10 ते 15 दिवसाच्या कालखंडामध्ये अतिशय भाव धडाडीने कोसळलेले आहे.